हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या मंगळवार 23 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये नुपूर आणि मल्हार या दोघांचं नातं थोडं पुढे गेलंय. मल्हारने नुपूरला सावरलं, नुपूरला हिंमत दिली. तुझ्या आयुष्यातून जी माणसं निघून गेली आहे त्यांची जागा तर मी घेऊ शकत नाही, पण मी तुला कधीही एकटं पडू देणार नाही. मी नेहमी तुझ्याबरोबर राहील असा विश्वास मल्हारने नुपूरला दिला आणि नुपूरसुद्धा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडली. म्हणजेच या दोघांचं नातं आता थोडे पुढे जाईल. पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट म्हणजे संजना, जिला भेटायला नुपूर विश्वकर्मा चाळीत गेली होती आणि तायडीने पाठवलेली सोनाली तिचा जीव घेणार होती, ती संजना नव्हतीच. जिला नुपूर शोधतीये ही वेगळीच संजना होती. त्यामुळे नुपूरचा शोध थांबलाय आणि इकडे नुपूरने संजनाला शोधू नये म्हणून तायडीने अन्वयला पुन्हा एकदा अटक करवली आहे. पोलीस अन्वयला पकडून घेऊन गेले. अन्वय तुरुंगात गेलाय, त्यामुळे नुपूरला जबर धक्का बसलाय. मग आता मल्हार अन्वयला सोडू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर आशाच्या आठवणीत दुःखी असते आणि तेवढ्यात मल्हार 2 कप गरमागरम चहा घेऊन येतो आणि म्हणतो, नुपूर, मी आपल्या दोघांसाठी चहा बनवलाय स्वतःच्या हाताने, ट्राय करून पहा, तुला नक्की आवडेल. पण नुपूर त्यासाठी नकार देते. मल्हारला समजतं की नुपूर खूप दुःखी आहे. मल्हार म्हणतो, नुपूर, आईंना जाऊन अजून 2-3 ताससुद्धा नाही झाले आणि तू लगेच त्यांना मिस करायला लागली. नुपूर खूप इमोशनल होते. मल्हार म्हणतो, बस तेथे. नुपूर तेथे बसते. मल्हार तिच्या शेजारी बसतो आणि म्हणतो, तुला आईंची खूप आठवण येते ना? नुपूर सांगते, हो सर, मला आईची सवय झाली आहे. मल्हार विचारतो, तुला आईंचा रागसुद्धा येत असेल? नुपूर सांगते, हो, मला तिचा खूप राग आला आहे. ती मला असं अचानक सोडून कशी जाऊ शकते? मला विचारलंसुद्धा नाही. डायरेक्ट सांगितलं मी चालले यात्रेला आणि निघून गेली. आता कधी येईल काय येईल काही माहीतच नाही. मल्हार सांगतो, नुपूर, आपलं असंच होतं. एखादी व्यक्ती ही आपल्याबरोबर राहत असते तेव्हा आपल्याला काही कळत नाही, पण नंतर आपल्याला समजतं की त्या व्यक्तीची आपल्याला सवय झाली आहे. माझंसुद्धा असंच झालं होतं. मला जेव्हा माझे आईबाबा सोडून गेले ना, तेव्हा मला त्यांचा खूप राग आला होता. तसाच तुला आता आईंचा राग आला आहे की त्या तुला सोडून गेल्या आहेत. पण जशी तुला आईंची सवय झाली ना, तशीच मला तुझी सवय झाली आहे. हे ऐकून नुपूर मल्हारकडे पाहू लागते. मल्हार सांगतो, हो नुपूर, मला तुझी सवय झाली आहे. हल्ली तू अर्धा एक तास जरी माझ्यापासून दूर गेली ना, तरीसुद्धा मी तुला खूप मिस करतो. तू नेहमी माझ्या नजरेसमोर राहावं असं मला वाटतं. तू नजरेसमोरून बाजूला गेली की मी तुला शोधत असतो, माझी नजर तुला शोधत असते. नुपूर मल्हारकडे पाहतच राहते. मल्हार तिला सांगतो, पण एरवी मला हेही वाटतं की जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा तर आपला पूर्ण वेळ हा भांडणांमध्येच जातो. आपण दोघे एकमेकांशी भांडतच असतो, पण त्यातसुद्धा आपलं प्रेम दिसतं आणि मलासुद्धा आपली भांडणं आवडायला लागली आहेत. हे ऐकून नुपूर हसू लागते. मल्हार विचारतो, अरे वा, किती छान स्माईल केली आहे नुपूर तू. याचा अर्थ मी जे काही बोललो ते तुला आवडलंय ना? नुपूर म्हणते, काही आवडलेलं नाही आहे. म्हणजे मी शांत होते, दुःखी होते, म्हणजे तुम्ही काही पण बोलायचं असं होत नाही. आणि मग नुपूर ही तशीच बसून राहते. मल्हार तिचा हात हातात घेतो आणि नुपूरला समजावून सांगतो, नुपूर, मला माहिती आहे तुझ्या मनातला माझ्याबद्दलचा राग अजून गेलेला नाही आहे आणि जसं मी माझं प्रेम व्यक्त करतो तसंच तूही तुझं प्रेम व्यक्त करावं अशी माझी इच्छा आहे. पण त्यासाठी माझी कोणतीही सक्ती नाही आहे की तू लगेच तुझं प्रेम व्यक्त कर. तुला जेवढा वेळ घ्यायचा असेल तेवढा वेळ घे. मी आयुष्यभर तुझ्याबरोबर तुझ्या सोबतीने राहून तुझी वाट पाहायला तयार आहे. माझी कोणतीही घाई नाही आहे, कोणतीही सक्ती नाही आहे. आणि नेहमी एक लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यातून जी माणसं तुला सोडून गेली आहेत, मी त्यांची जागा नाही घेऊ शकत, त्यांची कमी नाही भरून काढू शकत, पण मी तुझ्यासोबत आयुष्यभर राहील. जेव्हा तुला गरज पडेल मी नेहमी तुझी साथ देईल, मी नेहमी तुझ्या सोबतीने राहील, एवढं लक्षात ठेव. हे ऐकून नुपूर खूप इमोशनल होते, रडू लागते आणि मल्हारच्या खांद्यावर डोकं ठेवते. मल्हारलासुद्धा खूप छान वाटतं. नुपूरला आशाची आठवण येत असते. आशा निघून गेली आहे हे तिला आवडलेलं नसतं आणि मल्हार इतका छान बोललेला असतो की नुपूरलासुद्धा बरं वाटतं, आधार वाटतो. नुपूर मल्हारच्या खांद्यावर डोकं ठेवून
शांत विसावते. मल्हार तिच्याकडेच एकटक पाहत राहतो आणि मग नुपूर भानावर येते. डोळे पुसते, उठून उभी राहते आणि मल्हारवर चिडून विचारते, मल्हार सर, आज तुम्हाला ऑफिसला जायचं नाही आहे का? एक दिवस ऑफिसला गेला आणि तुमची हौस भागली का? चला लवकर आवरायचं ना ऑफिसला जायचं. मल्हार म्हणतो, हो बॉस. तर नुपूर म्हणते, बॉस काय, मी तुमची बॉस नाही आहे आणि बॉसच लेट गेला तर ऑफिसचे एम्प्लॉईजच काय वेळेवर येतील. तुम्ही लवकर वेळेवर ऑफिसला जायचं. तुमच्याकडे जास्त वेळ नाही आहे. चला लवकर आवरा बरं. तर मल्हार म्हणतो, ऑफिसमध्ये मी बॉस आहे, पण घरामध्ये तू माझी बॉस आहे. पहा माझ्यावर कशी ओरडतेस. ठीक आहे, जातो रेडी व्हायला. असं म्हणून मल्हार आवरायला निघून जातो आणि नुपूर विचार करते, आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि मला आज संजनाला भेटायचं आहे. संजनाला भेटल्यानंतर अनेक गोष्टी क्लिअर होतील असा विचार करून नुपूर ही संजनाला भेटायला घराबाहेर पडते आणि थोड्या वेळानंतर नुपूर रस्त्यावर उभी असते. रिक्षाला हात करते. एक रिक्षा येऊन थांबते आणि ही रिक्षावाली दुसरी तिसरी कुणी नसून तायडीची डिटेक्टिव्ह सोनाली असते, जिला तायडीने नुपूरवर आणि संजनावर लक्ष ठेवायला सांगितलं आहे. ही रिक्षावाली विचारते, म्हणजे सोनाली विचारते, मॅडम तुम्हाला कुठे जायचं आहे? नुपूर या ठिकाणचा पत्ता सांगते, विश्वकर्मा चाळ, TP रोड, गोरेगाव पूर्व. नुपूरला ही सोनाली सांगते, ठीक आहे मॅडम, आपण हायवेने नको जायला, आपण शॉर्टकटने जाऊया कारण तेथे ट्रॅफिक लागेल. नुपूर म्हणते, चालेल ना. आणि मग ही सोनाली जाणून बुजून नुपूरशी बोलून माहिती काढण्याचा प्रयत्न करते आणि विचारते, मॅडम तेथे तुमची एखादी मैत्रीण किंवा कोणी नातेवाईक राहतात का? नुपूर सांगते, नाही नाही, अशीच चालली आहे मी. सोनाली विचारते, मग तुम्ही तेथे जॉब करता का? जॉब करत असाल तर सांगा मला, कारण मला मग रोजचं लांबचं भाडं भेटेल, मी तुम्हाला रोज सोडत जाईल. तर नुपूर सांगते, नाही नाही, मी जॉब वगैरे करत नाही, मी रोज रोज पण जात नाही, अशीच एका कामानिमित्त चालली आहे. सोनाली पुढे काही बोलणार तोपर्यंत ही विश्वकर्मा चाळ आलेली असते. नुपूर सोनालीला पैसे देते आणि गाडीतून खाली उतरते. सोनालीचं नुपूरवर बारीक लक्ष असतं की नुपूर येथे का आली आहे. आणि तेवढ्यात नुपूरला चाळीतली एक मावशी दिसते. नुपूर विचारते, मावशी तुमच्या चाळीत संजना नावाची एखादी मुलगी राहते का? सोनाली हे ऐकते आणि ही मावशी सांगते, हो हो, ते शेवटच्या घरात राहते. आजकाल अख्खं जग तिला शोधतंय, सगळेजण तिलाच शोधताय. नुपूरला काही कळतच नाही. सोनाली हे सगळं ऐकत असते. नुपूर विचारते, तिकडे राहते ना पुढे? ही मावशी म्हणते, हो हो, घरीच येते, जा लवकर. ही मावशी निघून जाते. नुपूरला असं वाटतं की शेवटी संजना आणि माझी भेट होणार. संजना सापडलीच. आणि सोनालीने हे सगळं ऐकलेलं असतं. सोनाली लगेच तायडीला कॉल लावते आणि नुपूर संजनाच्या रूमकडे जात असते. इकडे तायडी ऑफिसमध्ये असते आणि आपल्या इव्हेंटचं काहीतरी काम करत असते. एखाद्या एम्प्लॉईला हे सगळ्या गोष्टी सांगत असते. तेवढ्यात तायडीचा फोन वाजतो. तायडी पाहते की सोनालीचा कॉल आला आहे आणि तायडी या एम्प्लॉईला दुसऱ्या कामासाठी पाठवून देते. फोन उचलून विचारते, बोल काय बातमी आहे? आणि सोनाली सांगते, संजना आणि नुपूरची भेट होणार आहे. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो. तायडी खूप घाबरते आणि विचारते, काय, संजना आणि नुपूरची भेट झाली? संजनाने सगळं सांगितलं का? नुपूरला सगळं कळलं का? त्या दोघी तुझ्या नजरेसमोर आहे का? तर सोनाली म्हणते, ओ मॅडम शांत व्हा, शांत व्हा, उगाच तुमचं BP हाय व्हायचं जायच्या ढगात, थोडं शांत व्हा, काय सांगते मी ते ऐकून तरी घ्या. इकडे नुपूर संजनाच्या रूमकडे जात असते आणि सोनाली ही तायडीला सांगते, अजून संजना आणि नुपूरची भेट झाली नाहीये, पण पुढील काही सेकंदात होईल. नुपूर संजनाच्या खोलीकडेच चालली आहे. तायडी म्हणते, अरे बापरे, त्या दोघींची भेट नाही व्हायला पाहिजे, काही पण कर, पण त्या दोघींची भेट होऊ देऊ नको. सोनाली विचारते, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की तुम्ही मला त्या दोघींबद्दल सगळं खरं खरं सांगा, पण तुम्ही मला सांगितलं नाही. आता मला सांगा काय करायचं आहे? तर तायडी म्हणते, संपून टाक. संजना विचारते, कोणाला, नुपूरला की संजनाला? तायडी ही क्षणभर विचार करते आणि म्हणते, त्या संजनाला संपून टाक. तर ही सोनाली म्हणते, होऊन जाईल मॅडम तुमचं काम, एकदम सोप्यात तुमचं काम करते, पण आता माझं जॉब प्रोफाईल बदललं आहे तर माझे पैसेसुद्धा बदलतील, पैसे थोडे जास्त लागतील. तायडी म्हणते, पैशाने अंघोळ घालील तुला, पण त्या संजनाला जिवंत सोडायचं नाही. ही सोनाली म्हणते, ठीक आहे मॅम, तुमचं काम होऊन जाईल. आणि सोनाली फोन कट करते. तायडी खूप चिडलेली असते, घाबरलेली पण असते की आता पुढे काय होणार. आणि इकडे मल्हार हा त्याच्या केबिनमध्ये बसलेला असतो आणि मल्हारला आठवतं
की काल रात्री जेव्हा तो नुपूरच्या रूममध्ये गेला तेव्हा नुपूर डायरीत काहीतरी लिहित होती आणि मल्हारला पाहताच तिने ही डायरी बंद करून ठेवली. मल्हारला हे सुद्धा आठवतं की नुपूर ही नेहमी माझं काहीतरी सिक्रेट आहे, माझं काहीतरी सिक्रेट आहे असं बोलत असते आणि आपल्याला काही स्पष्ट सांगत नाही. नुपूरचं नेमकं सिक्रेट काय आहे, नुपूर काय लपवतीये, हाच प्रश्न मल्हारला पडलेला असतो. आणि तेवढ्यात दीप त्याच्या केबिनमध्ये येतो. दीपला काहीतरी विचारायचं असतं, पण दीपला समजतं की मल्हारचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे. त्यामुळे दीप हा मल्हारच्या समोर जाऊन बसतो आणि वाट पाहत बसतो. मल्हार भानावर येतो आणि विचारतो, अरे दीप, तू केव्हा आलास? दीप सांगतो, जेव्हा तुझा ड्रीम सिक्वेन्स सुरू होता ना तेव्हाच मी आलोय. मल्हार हसतो आणि दीप म्हणतो, तुझं खूप अवघड झालंय. जेव्हापासून नुपूर ही तुझ्या रूममध्ये येऊन राहते ना, तू नेहमी स्वप्नातच असतो, काहीतरी विचारात गुंग असतो. तर मल्हार सांगतो, दीप, तुला खरं सांगायचं ना तर आमचं नातं अजून पुढे सरकलेलं नाहीये. जेथे होतं तेथेच आहे. दीप विचारतो, मला असं वाटलं होतं हळूहळू तुमचं नातं पुढे जाईल, पण असं कसं झालं? मल्हार सांगतो, कारण नुपूरचा अजूनही माझ्यावर राग गेलेला नाहीये, तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास नाहीये. दीप हा त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. मल्हार, तुमचं नवीन नवीन लग्न झालंय, नुपूरच्या सुद्धा काही अपेक्षा असतील ना. तू नुपूरला फिरायला घेऊन जावं, मी तर म्हणतो तू तिला डेटवर घेऊन जा, तिला छान वाटेल. मल्हार सांगतो, नाही दीप, ती खूप साधी मुलगी आहे, ती माझ्याबरोबर डेटवर येणारच नाही. दीप सांगतो, मग तू एक काम कर, तू आहे ना अशा गोष्टीचा शोध घे ज्याची नुपूरला सगळ्यात जास्त गरज आहे, किंवा जी गोष्ट हवी किंवा व्हावी असं तिला वाटतं ती गोष्ट तू कर, म्हणजे नुपूरला छान वाटेल, तुमच्यातील अंतर कमी होईल. मल्हारला ही आयडिया आवडते. नुपूरला हवी अशी एखादी गोष्ट. मल्हार म्हणतो, ठीक आहे. दीप सांगतो, आणि मग त्यानंतर तू असं कर, तू तसं कर, मग हे कर, मग ते कर. मल्हार म्हणतो, शांत हो दीप, एवढा एक्साईट होऊ नको. नुपूर ही बाकीच्या मुलींसारखी नाही आहे, तिला सगळं साधेपणानेच आवडतं. दीप म्हणतो, खरं आहे तुझं, नुपूर ही बाकीच्या मुलींसारखी नाही आहे, पण आता मी जी आयडिया दिली ना ते नक्की कर बरं. मल्हार हो म्हणतो आणि दीप तेथून निघून जातो. मल्हार विचार करतो, मिसेस खानविलकर, आता अशी गोष्ट शोधायची जी गोष्ट व्हावी अशी तुमची इच्छा आहे. आता असं नेमकं काय आहे ते मला शोधून काढावं लागेल. दीपने आयडिया तर छान दिली आहे, पण अशी गोष्ट शोधून काढणं हे जास्त अवघड आहे. कारण तुमच्या मनाचा ठाव घेणं हे सोपं नाही आहे. तुम्ही तुमच्या मनाचा थांगपत्ताच लागू देत नाही. सगळं काही सिक्रेट असतं. आता हे सिक्रेट कसं शोधून काढायचं हाच प्रश्न मल्हारला पडतो. आणि इकडे नुपूर संजनाच्या घराचा शोध घेत असते. एका बाईला ती विचारते, संजना कुठे राहते? ही बाई तिला दिशा दाखवते. नुपूर पुढे जाते आणि इकडे तायडीने सांगितल्याप्रमाणे तायडीची ही डिटेक्टिव्ह सोनाली आपल्या रिक्षामधून बंदूक बाहेर काढते. तिच्याकडे एक नाही तर दोन दोन बंदूक असतात. ती बंदूक बाहेर काढते आणि आता संजनाला संपवायचं असं तिने ठरवलेलं असतं. आणि सोनाली ही बंदूक मागच्या पॉकेटमध्ये ठेवते आणि संजनाला शोधत शोधत नुपूरच्या मागे मागे जात असते. पण नुपूरला माहीत नसतं की ती एकटीच नाही तर संजनाचा मृत्यूसुद्धा तिच्या मागे मागे येतोय. नुपूर ही पुढे पुढे जात असते संजनाच्या रूमकडे आणि सोनाली तिच्या मागे मागे असते. नुपूर ही संजनाच्या रूमजवळ येते आणि दरवाजा वाजवणार इतक्यात तिला मीनाचा कॉल येतो. नुपूर विचार करते, वहिनीला काय आहे, ऐनवेळेसच कॉल करते. नुपूर फोन कट करते. या सोनालीचं नुपूरकडे बारीक लक्ष असतं. नुपूर दाराची कडी वाजवते. कुणी आहे का आतमध्ये? संजनाचा आतमधून आवाज येतो, हो या ना, या आतमध्ये, दार उघडच आहे. नुपूर ही आतमध्ये येते आणि ही सोनाली खिडकीजवळ येते आणि खिडकीतून मध्ये पाहत असते. संजना ही भिंतीवर एक खिळा ठोकत असते आणि तिचा चेहरा नुपूरलाही दिसत नाही, सोनालीला सुद्धा दिसत नाही. नुपूर विचारते, तुम्ही संजनाच आहात ना? संजना म्हणते, हो मी संजनाचे. आणि मग तायडीने सांगितल्याप्रमाणे ही सोनाली चक्क बंदूक बाहेर काढते आणि संजनावर निशाणा धरते. पण जोपर्यंत संजनाचा चेहरा दिसत नाही, ही तीच संजना आहे हे कन्फर्म होत नाही, तोपर्यंत तिला मारायचं नाही असं या सोनालीने ठरवलेलं असतं. नुपूर म्हणते, तुम्हाला काही महत्त्वाचं काम असेल तर तुम्ही ते करून घ्या, मी आहे येथे. तर संजना म्हणते, नाही नाही, बोला ना तुम्ही, हे काम एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. नुपूर संजनाला विचारते, तुम्ही सागरिका खानविलकरला ओळखता का? आणि हे ऐकताच ही संजना भिंतीत खिळा ठोकत असते ती थांबते
आणि नुपूर तिच्याकडे पाहत असते आणि या सोनालीने तर बंदुकीचा नेम धरलेलाच असतो. संजनाचं तोंड दिसताच तिला गोळी मारायची असं या सोनालीने पक्क ठरवलेलं असतं. आणि इकडे तायडी खूप अस्वस्थ असते. काय झालं असेल? नुपूर आणि संजनाची भेट झाली असेल का? सोनालीने संजनाला संपवलं असेल की नाही, हाच प्रश्न या तायडीला पडतो. आणि इकडे नुपूर ही पुन्हा पुन्हा मीनाचा फोन कट करत असते. वहिनीला काय झालंय, एवढे फोन का करतीये, हाच प्रश्न नुपूरला पडतो. आणि संजना ही मागे वळून पाहते. तिचा चेहरा पाहताच नुपूर आणि सोनालीला मोठा धक्काच बसतो. कारण ही ती संजना नाहीये ज्या संजनाला नुपूर शोधतीये, जिचं मल्हारशी लग्न ठरलं होतं. ही वेगळीच संजना असते. आणि सोनालीसुद्धा लगेच आपल्या बंदुकीचा निशाणा खाली करते आणि खिशातून संजनाचा फोटो काढते. आणि या फोटोमधील संजनाला आणि समोर असलेल्या संजनाला पाहते आणि तिला समजतं की ही ती संजना नाहीये. नुपूर विचारते, तुम्ही संजना आहे का? आणि ही मुलगी म्हणते, हो मी संजना आहे, बोला ना तुमचं काय काम होतं? सोनालीला समजतं ही ती संजना नाहीये. आणि संजना म्हणते, तुम्ही येथे कशाला आला आहात? नुपूर काही बोलणार इतक्यात संजना म्हणते, अरे हो, तुम्हाला त्या पारुताईने पाठवलंय ना मॅडम, मला सगळी कामं जमतात बरं का. मी धुनी भांडी लादी स्वयंपाक सगळं काही करू शकते. ती बिल्डिंग आहे ना, त्या बिल्डिंगमध्ये 4 घरची कामं मी करते. तुम्हाला तुमचं काम करायचं असेल तर तुम्ही सुद्धा सांगा. नुपूर म्हणते, एक मिनटं, मी चुकीच्या पत्त्यावर आले, मला दुसऱ्या संजनाला शोधायचं होतं, मी येते बरं. असं म्हणून नुपूर सॉरी म्हणते आणि तेथून निघून जाते. या संजनाला काही कळतच नाही. तायडी ही सोनालीला कॉल करते आणि विचारते, काय झालं, संपली का संजना? तर सोनाली सांगते, नाही मॅडम, संजनाला नाही संपवलं. तायडी चिडून विचारते, अगं नुसत्या मोठ्या मोठ्या बाता करते, मी मारते, मी असं करते, मग का नाही संपवलं तिला? सोनाली म्हणते, अहो मॅडम ऐकून तरी घ्या, ही ती संजना नाहीये. तायडीला काही कळतच नाही. तायडी विचारते, म्हणजे? सोनाली सांगते, तुम्ही मला ज्या संजनाचा फोटो दिला होता, ही ती संजना नव्हती, ही वेगळीच मुलगी होती. हे ऐकून तायडीचा जीव भांड्यात पडतो. सोनाली विचारते, मॅडम आता तरी मला खरं खरं सांगा, या नुपूर आणि संजनाचं काय कनेक्शन आहे? तुम्हाला संजनाला का मारायचं आहे? तायडी चिडून म्हणते, मला प्रश्न विचारण्यासाठी मी तुला पैसे देत नाही. मी जे सांगितलं ना ते करायला पैसे देते. तुझ्या अकाउंटवर पैसे ट्रान्स्फर केलेले आहेत. त्यामुळे तुला आता नुपूरवर तर लक्ष ठेवायचं आहे, पण या संजनाला सुद्धा शोधून काढायचं आहे आणि संजनाला शोधून तिला मारायचं आहे, हे लक्षात ठेव. सोनाली म्हणते, ठीक आहे, आणि फोन कट करते. तायडी खूप घाबरलेली असते आणि विचार करते, आज मी थोडक्यात वाचले, नाहीतर आज असं झालं असतं, नुपूर आणि संजनाची भेट झाली असती आणि संजनाने त्या नुपूरला सगळं सत्य सांगितलं असतं ना, मग मल्हारने मला आयुष्यभरासाठी जेलमध्ये पाठवलं असतं. त्यामुळे संजना आणि नुपूरची भेट होता कामा नये. त्या दोघींची भेट होण्याआधीच मला संजनाला संपवावं लागेल, असा विचार तायडी करते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. संजना म्हणजे बिचारी कामवाली संजना ही थोडक्यात वाचली, नाहीतर त्या दुसऱ्या संजनाच्या नादात तिचा जीव गेला असता. सोनालीने तिला मारलं नाही, हे बरंच झालं. पण तायडी चांगलीच घाबरली होती, तायडीची तंतरली होती. तायडीला खरंच हार्ट अटॅक आला असता जर संजना आणि नुपूरची भेट झाली असती. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मीना ही नुपूरला यासाठी कॉल करत असेल की अन्वयला पकडायला पोलीस घरी आलेले असतील. नुपूर ही चाळीतील आणि मल्हारचाच फॉर्म्युला वापरणार, तुमच्याकडे आहे का अरेस्ट वॉरंट? आणि इन्स्पेक्टर लगेच तिला अरेस्ट वॉरंट दाखवणार की यांनी खूप मोठा घोटाळा केला आहे, म्हणून आम्ही त्यांना अरेस्ट करायला आलो आहे. नुपूरला मोठा धक्काच बसेल, नुपूरकडे बोलायला काही नसणार आणि मग पोलीस अन्वयला पकडून आपल्याबरोबर घेऊन जातील. नुपूर आणि मीना मागे मागे धावतील, सोडा त्यांना सोडा, पण पोलीस काय ऐकत नाही. पोलीस अन्वयला घेऊन जातील आणि इकडे तायडी ही इन्स्पेक्टरला फोन करून सांगेल, तुम्ही त्या अन्वयला आयुष्यभरासाठी जेलमध्ये ठेवलं ना तरी मला चालेल. इन्स्पेक्टर हो म्हणणार. इकडे नुपूर रडत असेल आणि मल्हार चाळीत येणार आणि विचारेल, काय झालं नुपूर? तर नुपूर त्याला सांगेल, सर अन्वय दादाला पोलिसांनी पकडून नेलं, त्यांच्याकडे अरेस्ट वॉरंट होतं,
त्यांनी दादावर आरोप लावले आहेत की त्याने खूप मोठा घोटाळा केला आहे आणि मी त्याला नाही वाचवू शकले. हे ऐकून मल्हारलाही मोठा धक्का बसणार आणि मग नुपूर मल्हारला मिठी मारून रडू लागेल. मीनासुद्धा रडत असेल. सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असणार. मग आता पुढे काय होईल? मल्हार हा अन्वयला सोडू शकेल का? तसं तर मल्हारसाठी हे काही जास्त अवघड काम नाही आहे. मल्हार हा सहज अन्वयला सोडू शकतो, कारण हे सगळं तायडीचं कट कारस्थान आहे. अन्वय विरुद्ध कोणी पोलीस कंप्लेंट केली आहे? अन्वय विरुद्ध काही पुरावे आहेत का? तर काहीच नाही आहे. आणि तो सहज वकिलांच्या मदतीने त्याला जामिनावर सोडू शकतो. आणि हे केल्यामुळे नक्कीच नुपूरच्या मनात मल्हारबद्दल प्रेम, आपुलकी निर्माण होईल, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.